संपूर्ण विश्वात आषाढी पौर्णिमा ही पवित्र व महत्त्वपूर्ण मानली जाते आणि मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. कारण तथागत भगवान बुद्धाने सर्वप्रथम 2500 वर्षापूर्वी शांती, करुणा, मैत्री, सुसंस्कार आणि खऱ्या मानव धम्माची शिकवण आपल्याला पहिल्या प्रवचनात त्यांनी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे आषाढी पौर्णिमेला दिले होते. आणि म्हणूनच हा दिवस भगवान गौतम बुद्धांचे शिष्य गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतात. गुरु शिष्य परंपरा बौद्ध धम्मातूनच निर्माण झाली आहे. आषाढी पौर्णिमा साजरी करण्यामागे अजून कोणता इतिहास आहे व गौतम बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघात घडलेले प्रसंग याबद्दलची सगळी माहिती आज आपण बौद्ध भिक्खू पयानंद यांच्याकडून जाणून घेणार आहोत. जय भीम. आषाढी पौर्णिमेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. बौद्ध धम्मामध्ये, बौद्ध परंपरेमध्ये आषाढी पौर्णिमेला असाधारण असं महत्त्व आहे. आषाढी पौर्णिमा ही जगामध्ये बौद्ध राष्ट्रांमध्ये, बौद्ध परंपरेमध्ये सण आणि उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते. आषाढी पौर्णिमेचा साजरी करण्यापाठीमागे बौद्ध संस्कृतीमधला हेतू मोठा आहे. कारण ही आषाढी पौर्णिमा तथागत भगवान बुद्ध यांच्या जीवनकाळातील घटनांमुळे ती पवित्र आणि महत्त्वपूर्ण अशी मानली जाते. कारण या पौर्णिमेला बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांचा महामायेच्या गर्भकुशीमध्ये प्रवेश झाल्याचा आजचा दिवस किंवा आजची पौर्णिमा त्या कारणाने पुनीत आणि पवित्र मानल्या गेली. त्यानंतर सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला, ज्याला महाभिषिक्रमण असंही म्हटलं गेलं. सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी आपलं घर शाक्य कोलीय यांच्यामध्ये जे रोहिणी नदीचा पाण्याच्या वाटपाहून एक घर सोडलेलं होतं आणि तो दिवसही आषाढ पौर्णिमेचा होता. त्यानंतर गृहत्याग केल्यानंतर सिद्धार्थ गौतमांना म्हणजे बुद्धत्व प्राप्त झालं, संबोधी प्राप्त झाली आणि संबोधी प्राप्तीनंतर जे ज्ञान मिळालं त्या ज्ञानाचं वाटप, त्या ज्ञानाचं वितरण तथागत भगवान बुद्धाने सारनाथ येथील मृगदाय वनामध्ये, वाराणसी येथील सारनाथ मृगदाय वनामध्ये पहिल्या पंचवर्गीय परिव्राजकांना, अर्थातच कौंडिन्य, वप्प, महानाम, अश्वजित आणि भद्दीय या 5 परिव्राजकांना भगवान बुद्धाने आपल्या ज्ञानप्राप्तीचं पहिलं प्रवचन भगवान बुद्धाने सारनाथला दिलं होतं. अशा या कारणामुळे ही पौर्णिमा जगामध्ये पवित्र मानली गेलेली आहे. या पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धाने जे पहिलं प्रवचन दिलं ते पहिलं प्रवचन म्हणजेच तथागत भगवान बुद्धाने समस्त मानवजातीला दिलेला प्रथम उपदेश होय. या प्रथम उपदेशामध्ये तथागत भगवान बुद्धाने दुःखाचं कारण, दुःखावरील उपाय आणि तो उपाय निवारण्याचा मार्ग कशा पद्धतीनं आहे यावर भगवान बुद्धाने विस्ताराने आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. हे मार्गदर्शन म्हणजे जगाच्या कल्याणासाठी होतं. हे मार्गदर्शन म्हणजे जगाच्या म्हणजे संपूर्ण सृष्टीच्या, मानवजातीच्या हितासाठी होतं. ज्यामध्ये मनुष्य दुःखी का असतो किंवा दुःखी का होतो त्याचं कारणही भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. ते कारण म्हणजे तृष्णा आहे आणि या तृष्णेमुळे मनुष्याला दुःख होत असतं आणि म्हणजे दुःख कमी करण्याचा मार्ग देखील भगवान बुद्धानं सांगितलेला आहे. या जगात दुःख जर नाहीसं करायचं असेल तर निब्बाण प्राप्त करावं लागेल. निब्बाण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माणसाच्या मनाला लागलेले जे काही वाण आहे, जी काही जे मन होणारं कलुषित आहे किंवा वाईट विचार आहे, या वाईट विचाराला कमी करणं म्हणजे निर्वाण प्राप्त करून घेणं आहे. आणि हा मार्ग जर आपल्याला ह्या निर्वाणाचा मार्ग जर अनुसरायचा असेल तर तथागत भगवान बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, सम्यक व्यायाम, सम्यक कर्म, अशा पद्धतीनं 8 मार्ग जे अष्टांग मार्ग म्हणून सांगितलेले आहेत. तर संपूर्ण एकंदरीतच भगवान बुद्धाने पंचवर्गीय भिक्षूंना या 4 आर्य सत्य अष्टांग मार्गाचा प्रथम उपदेश, जो की धम्मचक्र प्रवर्तन सुत्त म्हणून या उपदेशाला बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध त्रिपिटकामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे.
बौद्ध धम्मामध्ये पहिल्या प्रवचनाला धम्मचक्कप्रवर्तन सुत्ता असं म्हटलेलं आहे आणि जगामध्ये या सुत्ताचं पठण बौद्ध भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका मोठ्या श्रद्धेनं आजच्या दिवसामध्ये आषाढ पौर्णिमेच्या दिवशी करत असतात. तेव्हा आषाढी पौर्णिमा ही बौद्ध धम्माच्या पहिल्या प्रवचनाच्या बौद्ध धम्मामध्ये बुद्धाने दिलेल्या पहिल्या प्रवचनाने पुनीत झालेली आहे. त्यानंतर हे पहिलं प्रवचन पंचवर्गीय भिक्षूंनी ऐकल्यानंतर त्या पंचवर्गीय भिक्षूंमध्ये आमूलाग्र असा बदल झाला. ते लगेच भगवान बुद्धाचा मार्ग स्वीकारण्यासाठी ते कटिबद्ध झाले. त्यातील कौंडिन्य यांनी पंचवर्गीय भिक्खूंपैकी कौंडिन्य या परिव्राजकाने भगवान बुद्धाच्या धम्माचा आशय सर्वात अगोदर समजला होता. दुःख, अनित्य आणि अनात्म हे भगवान बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाचा आशय होता. ज्याला हा आशय समजला तो या जगातून दुःखमुक्त झाल्याचा इतिहास आहे. दुःखमुक्त होणं म्हणजे संपूर्ण जगाच्या प्रती असलेली आसक्ती, आपल्या जीवनाप्रती असलेली आसक्ती ही नष्ट होणं म्हणजे दुःखमुक्त होणं आहे. आणि म्हणून अशा या पहिल्या धम्मप्रवचनाचा हा आशय होता की पंचवर्गीय भिक्खू ह्या पहिल्या प्रवचनाला ग्रहण करून पहिल्यांदा बौद्ध धम्माची दीक्षा ज्यांनी घेतली, जे भगवान बुद्धाच्या धम्माला कायम जीवन असेपर्यंत ज्यांनी अनुसरलं त्यांना भिक्खू म्हणून गणल्या गेलं. आणि पहिल्या भिक्खू संघाची स्थापना आजच्या या आषाढी पौर्णिमेला झालेली आहे. आणि तिथूनच तथागत भगवान बुद्धाने पावसाळा किंवा वर्षा ऋतू समोर ठेवून भगवान बुद्धाने 3 महिने एका ठिकाणी राहून म्हणजे आषाढ ते अश्विन या कालावधीमध्ये पावसाळ्यामध्ये न फिरता म्हणजे ज्या अडचणी येतात वर्षा काळामध्ये, पावसाळ्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी समजा उदाहरणार्थ नदीला पूर येणे आहे, वेगवेगळे म्हणजे गवत तयार होणं आहे आणि त्या काळामध्ये अशा परिस्थितीमध्ये भिक्खूला फिरणं शक्य नाही. आणि भिक्खूंनी एका विहारात राहून 3 महिने वर्षावास करावा. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे एका ठिकाणी राहणे. अशा पद्धतीचा भगवान बुद्धाचा आदेश जो विनयामध्ये तो विनय झाला आणि मग ती परंपरा 2500 वर्षापर्यंत आजही म्हणजे पाळल्या जाते. बौद्ध परंपरेमध्ये वर्षावासाला महत्त्व आहे. या वर्षावासाच्या निमित्ताने बौद्ध उपासकांना भिक्खू एका जागी राहिल्यामुळे भिक्खूंकडून बौद्ध धम्माची माहिती, बौद्ध धम्माचा अभ्यास, बौद्ध धम्माचं चिंतन मनन उपासकांना भिक्खूंकडून मिळतं. ध्यानधारणेची शिकवणही भिक्खूंकडून या निमित्ताने बौद्ध उपासकांना मिळते. आणि म्हणून हा वर्षावास उपासकांसाठी एक पवर्णी आहे. आणि म्हणून बौद्ध परंपरेमध्ये उपासक आणि उपासिका या वर्षावासाच्या परंपरेला खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरं करत असतात. भिक्खू हा 3 महिन्यासाठी वर्षावास करत असतो, अधिष्ठान करत असतो आणि उपासकांना मार्गदर्शन करीत असतो. या निमित्ताने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असतो. तेव्हा आषाढ पौर्णिमेचं महत्त्व मोठं या धम्मामध्ये बौद्ध संस्कृतीमध्ये आहे. आणि म्हणून आषाढ पौर्णिमा आपण सगळ्यांनी साजरी केली पाहिजे. आषाढ पौर्णिमा ही बौद्ध धम्मामध्ये बौद्ध लोक ही अत्यंत आचरणशील अशी बौद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करतात. बौद्ध पौर्णिमा साजरी करणं म्हणजे नेमकं काय आहे तर बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी उपासक उपासिका बौद्ध भिक्षूकडून 8 शिलाचं उपोषण धारण करून पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून अष्टशिलाचं पालन करतात. या दिवशी प्राणीहिंसे करण्यापासून विरत राहतात, चोरी करण्यापासून विरत राहतात, ब्रह्मचर्याचं पूर्णपणे पालन करतात, खोटे बोलण्यापासून ते विरत राहतात, मादक पदार्थांचं सेवन करण्यापासून ते विरत राहतात, अवेळी किंवा एकच वेळेस दिवसातून भोजन ग्रहण करतात, नाच गाणे वाद्य विचित्र दर्शन माळा गंध विलेपन अशा गोष्टी वर्ज्य करतात, सजणे किंवा शृंगार करणे यापासून ते अलिप्त राहतात. एकदम साधं सुधं भिक्खूप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. ते उंच आसनापासून किंवा महाआसनापासून बसण्यापासून किंवा झोपण्यापासून लांब राहतात. म्हणजे एकंदरीतच भिक्खू जीवनाप्रमाणे ते स्वतःला गृहस्थ जीवनामध्ये सुद्धा आचरण करून म्हणजे आसक्तीपासून मुक्त होण्याचा ते प्रयत्न करीत असतात. उपोषण धारण करणे म्हणजे अशा पद्धतीने साधं सुधं राहून शील पालन करून आपल्या मनाला शुद्ध परिशुद्ध बनवणं हाच एकमेव मार्ग आहे बुद्धाने सांगितलेला आहे. आणि म्हणून माणसाच्या विशुद्धीचा मार्ग म्हणजेच उपोषणाचं पालन करणं होय. जोपर्यंत
मनुष्याच्या चित्ताची विशुद्धी करणार नाही, तोपर्यंत बाकी या सर्व आसक्तीपासून त्याची मुक्ती होणार नाही. आणि म्हणून उपासक उपासिका अष्टशील धारण करून बौद्ध विहारामध्ये राहतात, या निमित्तानं दान करतात, या निमित्तानं एकमेकांच्या प्रती मैत्री भावना व्यक्त करतात, ध्यानधारणा करतात. आणि अशा पद्धत हे सगळं जे काही करतात ते जगाला दाखवण्यासाठी नव्हे, तर स्वतःला सन्मार्गावर नेण्यासाठी हे सगळं करत असतात. आणि म्हणून बुद्ध पौर्णिमा किंवा बौद्ध धम्मामध्ये सांगितलेल्या 12ही पौर्णिमा या केवळ आणि केवळ माणसाला प्रेरणादायी अशा पौर्णिमा आहेत. आणि म्हणून मनुष्याने नुसत्या ह्या प्रेरणा म्हणून साजरी न करता आचरणाने, शुद्ध आचरणाने किंवा शुद्ध आचरण करून बौद्ध पौर्णिमा साजरी करावी, असं या निमित्ताने मला आवर्जून आपल्या सर्वांना या माध्यमातून सांगावंसं वाटतं. तथागत भगवान बुद्धच्या जीवनाच्या प्रसंगाने या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये बौद्ध परंपरेमध्ये जसं की बौद्ध भिक्षू एका जागेवर राहून मार्गदर्शन करतात, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर महाराष्ट्र आणि विशेषतः भारतामध्ये सगळीकडे या 3 महिन्याचा कालावधीचा पूर्ण लाभ घेत भिक्षू असतील किंवा उपासक असतील या सगळ्यांनी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं ते वाचन, चिंतन, मनन करत असतात. या निमित्ताने बुद्धाचा धम्म म्हणजे अनुभवत असतात, शिकत असतात, त्याचं चिंतन करून स्वतःला सन्मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा या वर्षावासाच्या परंपरेमध्ये बुद्धाचा ग्रंथ जसा मिलिंद प्रश्न असेल किंवा त्रिपिटकातले वेगवेगळे ग्रंथ असतील, या निमित्तानं लोक अधिष्ठान करून वाचन करतात आणि स्वतःमध्ये परिवर्तन करून घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ही परंपरा देखील आपल्या सर्वांच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणून जगातले जसे बौद्ध पारंपरिक बौद्ध ज्या पद्धतीनं बुद्ध पौर्णिमा, जेवढ्या बौद्ध पौर्णिमा आहेत त्या पद्धतीनं साजरी करत असताना महाराष्ट्रातील बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर धर्मांतरित सर्व आपण सगळ्या बौद्धांनी या पद्धतीनं बौद्ध पौर्णिमा आपल्या जीवनामध्ये साजरी करणं गरजेचं आहे, असं मला या निमित्ताने वाटतं. अथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली, अथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली. तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली, तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली. त्या सावलीत काशी नंदा विश्व हे समावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची